दिंडोरी रोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9 ते 9:30 वाजता घडली। अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संकुल येथे डॉक्टर कैलास राठी सुयोग हॉस्पिटल आहे। शुक्रवारी रात्री राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे 30 ते 35 वयोगटातील संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला। त्यावेळी डॉक्टर राठी व आरोपी राजेंद्र मोरे यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले। त्या ठिकाणी संशयित व डॉक्टर राठी यांच्यात शाब्दिक चकमक झाली व संशयिताने कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास 15 ते 18 वार केले। डॉक्टर राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेले। त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील CCTV फुटेज माध्यमातून शोध सुरू केलाय। संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला याचे मुख्य कारण समजू शकले नाही। पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन करत आहे। आम्ही जेव्हा आमची 8:30 वाजता ड्युटीला आलो, त्याच्यानंतर आमचं मेडिसिनचं काम चालू होतं। मी ICUला इथं ड्युटीला होतो। सर तिथं कॅबिनला तो माणूस आणि ते आले, ते बघितलं मी। त्याच्यानंतर सरांनी तिथं ते कोणतरी असं आल्यानंतर ते सर कर्टन लावले, पर्सनली गोष्ट काय असेल। मग त्याच्यानंतर त्यांनी कर्टन लावलं, ते थोड्या वेळ त्यांच्या काहीतरी बोलणं झालं असेल। मग त्याच्यानंतर मला इथं मेडिसिन मी करत होतो, त्यानंतर मला मारण्याचा आणि शिवीगाळ काय असं करण्याचा आवाज आला। त्याच्यानंतर मी कर्टन उघडून बघितलं, तेवढा तो त्याच्या हातात त्या माणसाच्या हातात कोयता होता आणि तो सरांवरती वार करत होता। मग त्याला मी ओरडलं तिथं, तसंच तो मागे फिरला आणि तो कोयता माझ्यावर हे करायच्या अगोदर मी ह्या दरवाजाने बाहेर बोलवायला गेलो बाकीच्यांना। तोपर्यंत तो दरवाजा त्याने मधून तो लॉक केलं होतं। त्याच्यानंतर तो उघडला आणि त्या दरवाजाने पळून गेला। मग आम्ही मध्ये आलो, तोपर्यंत तो पळाला। मग सरांना आम्ही इथं बेडवरती घेतलं। तो पेशंटपैकी कोणी नातेवाईक होता? नाही, नातेवाईक तेवढं मला माहीत, ओळख नाही पटली। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।